वेलकम टू ट्रेड विथ बॉट. या ठिकाणी आपण आहे ना एक छोटीशी शॉर्ट पोझिशन क्रिएट करतोय. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी शॉर्ट पोझिशन क्रिएट केलेली आहे. आणि स्टॉप लॉस आणि टार्गेट जर ठेवायचं ना तर आपण काय करतो, पहिलं स्टॉप लॉस ठेवतो. तर 1:1 रेशोने आपण काय करणार, त्या ठिकाणी स्टॉप लॉस आणि टार्गेट ठेवणार आहे. तर प्रिव्हियस स्विंग हाय जो असतो ना, सपोज आपण शॉर्ट पोझिशन जर बिल्ड करतोय ना, तर प्रिव्हियस स्विंग हाय जो आहे ना तो आपल्या त्याच्यावरती आपण स्टॉप लॉस ठेवतो. आणि जर आपण बाय साईडला जात असेल ना वरती जाण्यासाठी, तर आपण प्रिव्हियस लो जो आहे ना त्याचा लो जो असतो ना त्याच्या खाली आपण काय करतो, त्याचा स्टॉप लॉस ठेवतो. तर अशा प्रकारे आपण जो हा आत्ता जर बघितलं ना, आपण शॉर्ट पोझिशन क्रिएट केलेली आहे. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, त्याचा लो ठेवले, या ठिकाणी आपण त्याचा स्टॉप लॉस ठेवलेला आहे. आणि आता आपण काय करू, त्या ठिकाणी त्याचं टार्गेट देखील ठेवू. तर त्याचं जे टार्गेट आहे ना ते 1:1 रेशोने असणार. मग 1:1 रेशो जसा येईल ना ₹750, तर त्या पद्धतीने आपलं टार्गेट स्टॉप लॉस राहील. तर आता जर बघतो ना, तर या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट जवळजवळ ₹200 जनरेट होतं. नंतर या ठिकाणी जर बघितलं ना, व्हॅल्यू टोटली ड्राय झालेला आहे. तर थोडीशी सेलिंग येण्याची या ठिकाणी अपेक्षा आहे मला. तर त्याच्यामुळे ना या ठिकाणी मी काय केलेलं आहे, शॉर्ट पोझिशन बिल्ड केलेली आहे. आणि तेच जर मी बघतोय ना, या ठिकाणी प्रायमरी मूव्ह जर बघितली ना आपण, तर ही प्रायमरी मूव्ह झाली. त्याच्यानंतर ही आताची थोडकी. तर या ठिकाणी मग अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, आपली जी पण पोझिशन आहे ना ती बिल्ड केलेली. क्वांटिटी एंट्री का करतो ना आणि का केली पाहिजे ना हे तुम्हाला सांगतो. कमी क्वांटिटीत जर तुम्ही एंट्री करत असाल ना, तर त्याचे फायदे पण तेवढेच आहे. कारण काय होईल, तुमची सायकोलॉजी फर्स्ट ट्रेडमध्ये एवढी बिल्ड झालेली नसते. त्याच्यामुळे काय होतं, आपण सुरुवातीला आहे ना फर्स्ट 1-2 आपण असं बोलतो ना, क्रिकेटचं फॉर एक्झाम्पल, क्रिकेटमध्ये कसं असतं, सपोज आपला ओपनर रोहित शर्मा आहे. रोहित शर्मा सध्या ट्रेंडिंगला चालू आहे, तुम्हाला माहित असेल. रोहित शर्मा आता जर बघितलं ना, तो काय ओपनिंग करतो आपल्या, तो आल्या आल्या सुरुवात व्हायची करत नाही. ज्यावेळेस त्यांनी अशी अग्रेसिव्हनेसनी सुरुवात करायचा प्रयत्न केलेला आहे ना, पहिल्याच बॉल आउट झालेला आहे. त्याच्यामुळे आपण सुरुवात कशी करायची, डक बॉल मारायचे आपलं, सॉरी, आपण काय करायचं, डिफेंड करायचा प्रयत्न करायचा, 1-2 ओव्हर जाऊ द्यायच्या. त्याच्यानंतर मग काय करायचं, अग्रेसिव्हली जायचं. मग अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी देखील आपण आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती फॉलो करतो. सुरुवातीला आपले जे ट्रायल ट्रेडर असतात ना ते कमी क्वांटिटीत करायचे. त्याच्यानंतर ज्यावेळेस कॉन्फिडन्स बिल्ड होईल ना, आणि मग आपलं सायकोलॉजी आणि मार्केटला आपण ज्यावेळेस अटॅच वायर होऊ ना, त्यावेळेस मग हाय क्वांटिटी टाकायची. क्वांटिटीमध्ये तुम्ही 5-5 लॉट सुद्धा बाय करू शकता. तर अशा प्रकारे बघतो ना आपण सध्या कॉस्ट टू कॉस्ट चालू आहे. 1.73ला 1.74ला या ठिकाणी आपलं अकाउंट गेलेलं आहे. टॉप आपण काल 1.80चा बघितला होता. तर बघू या ट्रेडमध्ये काय होतं. त्याच्यानंतर जो ट्रेड राहील ना तो हाय क्वांटिटीत असणार आहे. ऑल राईट. तर या ठिकाणी आपलं टार्गेट हिट झालेलं आहे आणि आपली जी अपेक्षा होती ना त्यापेक्षा आपल्याला थोडेसे पैसे जास्त भेटलेले आहे. या ठिकाणी ₹700 प्रॉफिट आपल्याला जनरेट झालेला दिसतोय. एक जबरदस्त सडन मूव्ह आली, तुम्ही त्या बघितली पण असणार आहे. आणि त्याचा आता जर नेक्स्ट जे सपोर्ट राहील ना तर या ठिकाणी असणार आहे. आता नेक्स्ट ट्रेड आपण कधी प्लॅन करणार आहे, ज्यावेळेस प्राईस ह्या लेवलला येईल ना, अगेन तुम्हाला मी चार्टवर दाखवतो. ह्या सपोर्टला ज्यावेळेस प्राईज येईल व या ठिकाणी ना सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करीन ना, मग आपण काय करू, कॉल साईडसाठी या ठिकाणी ट्रेड घेऊ. तर तोपर्यंत तरी आपण या ठिकाणी वेट अँड वॉच करतोय. टाइम इज 11:20, 11:20 झालेले आहे. बिटकॉइन या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे. आणि आता जर बघतोय ना, बिटकॉइन काय करतंय, एका रेंजमध्ये फसलेलं आहे. तर त्याचा हा रेसिस्टन्स झाला आणि आता सध्या त्याचा सपोर्ट झाला. तर हा झाला बिटकॉइनचा अनालिसिस. आणि ते जर बघतो ना निफ्टीचा अनालिसिस, निफ्टी देखील सेम रेंजमध्ये फसलेला आहे. निफ्टी देखील या छोट्याशा रेंजमध्ये फसलेला आहे. म्हणजे मी तर बोलतो की 10-11च्या नंतर निफ्टी ना मोस्ट ऑफ साईडवेजच होतो. आणि तेच जर बघतो ना, या ठिकाणी आपल्याला सेल सिग्नल जनरेट झाला होता, या ठिकाणी बाय सिग्नल जनरेट झाला होता. जसं की मी आपल्या रीलमध्ये पण बोललो होतो, आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये पण बोललो होतो की या ठिकाणी जे आहे ना, या ठिकाणी प्रॉपर मॅनिप्युलेशन राहणार आहे. आणि अगेन एक डीप येऊन काय होणार आहे, निफ्टी ना अगेन निफ्टी काय होणार आहे, अपसाईडसाठी ट्रेड होणार आहे. आणि त्या पद्धतीनेच तशी ती ट्रेड झाली. आणि सध्या जर निफ्टी बघतोय ना, तर निफ्टी खूप सारी आपण आता सध्या निफ्टी ना साईडवेजच ट्रेड होती. मी निफ्टीमध्ये काय करणार आहे, थोड्या क्वांटिटीमधून स्टार्ट करतोय निफ्टीमध्ये. तर अशा प्रकारे जर बघितलं ना आपण, तर प्रीमियम देखील ऑप्शन प्रीमियम देखील निफ्टीचे काय झालेले साईडवेजच ट्रेड होत आहेत. जोपर्यंत ही रेंज ब्रेक होत नाही ना, तोपर्यंत निफ्टीमध्ये काय आपण ट्रेड या ठिकाणी इनिशिएट करत नाहीये. तर अशा प्रकारे आपला निफ्टीचा प्लॅन असणार आहे. आणि ते जर बिटकॉइन बघतो ना, तर बिटकॉइनमध्ये एक छोटीशी पोझिशन या ठिकाणी मी बिल्ड करण्याचा प्रयत्न करतोय फॉर अपसाईड. तर आपण काय करू तर आपण काय करू, सध्या बिटकॉइनमध्ये अपसाईडची पोझिशन बिल्ड करू विथ मार्टिकल स्ट्रॅटेजी 1.5च्या या ठिकाणी आपण काय करतोय, मार्जिन यूज करतोय. आणि प्रिव्हियस स्विंग लो जो आहे ना तो आपला काय असणार आहे, स्टॉप लॉस असणार आहे. स्टील दिस इज लिटल बिट रिस्की ट्रेड, पण आपण काय करतोय या ठिकाणी ट्रेड इनिशिएट करतोय. नेहमीप्रमाणे आपला जो स्टॉप लॉस आहे ना, आपण पहिल्यांदा स्टॉप लॉस फिक्स करतो 1:1च्या रेशोनी. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, आपलं जे टार्गेट आहे ना ते फिक्स करून घेतो. टार्गेट आणि स्टॉप लॉस थोडासा मोठमोठा झालेला आहे या ठिकाणी.
कारण जर बिटकॉइन बघितलं ना, खूप चॉपी मुवमेंट चालू आहे, खूप स्लो मुवमेंट चालू आहे बिटकॉइनमध्ये. स्टील वी आर होल्डिंग दिस पोझिशन अंटिल व्हॉट एव्हर आवर रिझल्ट इज. अशा प्रकारे आय एम एक्सपेक्टिंग लिटल बिट अपसाईड फ्रॉम इयर. या ठिकाणी बिटकॉइननी सपोर्ट घेतलेला आहे, प्रॉपर सपोर्ट घेतलेला दिसतोय. निफ्टी देखील मी या ठिकाणी ट्रेड घेण्याचा प्रयत्न करणार आहे. निफ्टीचा जर आपण अनालिसिस करतोय ना, निफ्टी खूप चॉपी मुवमेंटमध्ये फसलेलं आहे. तर जसंही निफ्टी ब्रेकआउट होईल ना, आपण निफ्टीमध्ये देखील पोझिशन बनवतोय. फायनली मूव्हीज कम. 2700, 2600, 2700, 2800, 3000. नाईस नाईस. गो 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 गो. हिट आवर टार्गेट. नाईस. 3000 बिटकॉइन आहे ना, या ठिकाणी आपण बाय केला होता. ऑल राईट. 3800, 4000, 4100, 3700. नाईस. आणि सध्या जर निफ्टी बघतोय ना, निफ्टी एका रेंजमध्येच फसलेली आहे. ही जी निफ्टीची रेंज आहे ना, निफ्टीची रेंज काय सध्या तुटत नाहीये. निफ्टीची रेंज काय सध्या तुटत नाहीये. कंपॅरिझन तुम्ही बघू शकता दोन इंडेक्समध्ये. या ठिकाणी बिटकॉइन आहे, बिटकॉइन अपसाईडसाठी ट्रेड होतोय. नाईस. 4400. ओके, गो गो बिटकॉइन गो. नाईस. 4705, 4400. अरे काय रेसिस्टन्स आपण एकदा बघून घेऊ. आपला रेसिस्टन्स कुठे आहे? नो प्रॉब्लेम. रेसिस्टन्स खूप पुढे आहे आपला. ऑल राईट. आपला टार्गेट देखील या ठिकाणी ना हिट झालेलं आहे. प्रॉफिट दाखवतो मी तुम्हाला. क्लोज पोझिशन्स 5760 रुपयाचं या ठिकाणी आपण प्रॉफिट जनरेट करू शकलेलो आहे. जबरदस्त मुवमेंट आलेली. तर अशा प्रकारे काय करतोय आपण, हा ट्रेडिंग सेशन आहे ना सध्या क्लोज करतोय. तर आजची समरी जर बघितली ना, ट्रेड समरी, रात्रीपासून हे ट्रेड केले होते. त्याचा व्हिडिओ आहे ना, हा याच्यानंतर लागेल. तर आपण काय करू, या ठिकाणी ना ट्रेड ॲनालिसिस करू. आपले जे ट्रेड आहेत ना त्याची समरी चेक करू. 12,000चा प्रॉफिट आपण रात्री बुक केला होता 9:12. 9:46 तो काय केला, अगेन आपण एक सेलचा ट्रेड घेतला होता. त्यामध्ये 2,000 प्रॉफिट झाला. त्याच्यानंतर 7 जूनला म्हणजे आज सकाळी 10:43 700 रुपयाचा प्रॉफिट झाला. आणि आज 7 तारीख आहे. तर आज 11:21 5,760 रुपयाचा या ठिकाणी आपण प्रॉफिट जनरेट करू शकलेलो आहे. आणि लॉजिक सिम्पल होतं आपलं. या ठिकाणी आपण बिटकॉइन शॉर्ट केला होता. या ठिकाणी आपण बिटकॉइन अगेन शॉर्ट केला होता. आज 2च ट्रेड केलेले दिसले आपल्याला. त्याच्यानंतर या ठिकाणी बाय केला होता आणि बायचा मुवमेंट जो आहे ना जबरदस्त कॅप्चर केला. आणि जर आपण बघितलं ना, कालपासून आपण किती प्रॉफिट जनरेट केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण टोटल 20,000चा प्रॉफिट जनरेट करू शकलेलो आहे. आणि हे फक्त बिटकॉइनमध्येच पॉसिबल आहे. निफ्टी जर बघितलं ना, निफ्टी अजूनही एकाच रेंजमध्ये फसलेली आहे. म्हणून मी तुम्हाला 10 वेळा सांगत असतो, बार तोंड आपटू सांगत असतो की इंडेक्स बदला, ट्रेडिंगची स्टाईल बदला. लोक ट्रेडर आहे ना मोठमोठे, ते सगळे दुबईला शिफ्ट झाले. त्याचं एकच रिझन आहे ना की तिथं क्रिप्टो अलाउड आहे. क्रिप्टो अलाउड इन द सेन्स तिथं क्रिप्टोचे ट्रान्झॅक्शन होतात. म्हणजे तुम्ही एखाद्या शॉपला जर गेले ना, त्या ठिकाणी तुम्ही बिटकॉइन एक्सचेंज करू शकता. जसं की आता वॉलेट आहे आपलं. सपोज आता मी या ठिकाणी ट्रेड केले, सपोज असं पकडू की आपण या ठिकाणी 10 लाख रुपये प्रॉफिट जनरेट करू शकलेलो आहे. आणि मला वाटलं की मला शॉपमध्ये जायचं, काहीतरी खरेदी करायचं आहे. त्या ठिकाणी मी काय करणार आहे, माझं जे वॉलेट आहे ना ज्या ठिकाणी मी प्रॉफिट जनरेट करू शकलेलो आहे, जसं की बरेच वेगवेगळे असतात अकाउंट. एक्सएनएस आहे. मग एक्सएनएस थ्रू आपले जे पैसे आहे ना ते USDT कन्वर्ट करून आपण काय करू शकतो, वॉलेटमध्ये ते कन्वर्ट करू शकतो. वॉलेट आहे ना आपलं, वॉलेटमधून ते पैसे त्या शॉपकीपरला देऊ शकतो. आणि आपली पाहिजे ती वस्तू आपण विदाऊट टॅक्स त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर त्यामुळं बरेच लोक दुबईला शिफ्ट होतात. आणि जे इंडेक्स पण जर बघितला ना, आपला जो मदर इंडेक्स आहे ना निफ्टी 50, आता बघतोय त्याचं किती डल मुवमेंट आहे. त्याच्यामध्ये मुवमेंट नाही. त्याच्यामुळं थोडंसं आहे ना, जर तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी वाढवायची असेल ना, तर डेफिनेटली तुम्ही क्रिप्टो ट्रेडिंग करा. इट्स मच इझियर दॅन आवर इंडेक्स. तर तुम्ही बघू शकता अपसाईडचीच मुवमेंट या ठिकाणी चालू आहे. तर ठीक आहे, चला हा सेशन मी या ठिकाणी क्लोज करतोय. आणि तर हा व्हिडिओ आपला जो आहे ना इन्फॉर्मेटिव्ह असतो, त्याच्यामुळे तुमच्या मित्राला नक्की शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. आणि तसंच जे आहे ना या व्हिडिओच्या याच्यानंतर तुम्ही बघताय ना, तो रात्रीचा जो ट्रेडिंग सेशन आहे ना, मी रात्री पण प्रॉफिट जनरेट करू शकलो होतो ना, तो त्याच्या मागचं लॉजिक काय वगैरे या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेल्या आहे. त्यामुळे तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. 1 लाखाची मुवमेंट त्यांनी खूप इझिली ब्रेक केलेली आहे. आणि आता बघतो ना, ते थोडंसं आहे ना मोमेंटम त्याचा लूज झालेला आहे. ठिकाणी आपण ट्रेड अपॉर्च्युनिटी शोधण्याचा प्रयत्न करू. तर आता जर सध्या बघितलं ना, 0.50च्या लॉटने आपण काय करतोय, बिटकॉइन या ठिकाणी बाय करतोय. तर त्याचा टार्गेट स्टॉप लॉस देखील आपण या ठिकाणी सेट करणार आहे. फर्स्ट आपण स्टॉप लॉस सेट करतो, त्यानंतर टार्गेट सेट करतो. तर थोडासा रिस्क वाला हा ट्रेड असणार आहे आपला. तर मला वाटतंय थोडंसं याच्यामध्ये ना, ह्या लेवलला जर आपण स्टॉप लॉस ठेवला ना आपला, तर कदाचित या ठिकाणी आपण काय करू शकतो, वाचू शकतो. अदरवाईज ठीक आहे, काय अडचण नाही.
जेवढा स्टॉप लॉस ना तर टार्गेट देखील तेवढंच लवकर अचीव होईल. तर या ठिकाणी काय करू आपण, ही आता सध्याची जी पोझिशन आहे ना ती वॉच करू. आता जर बिटकॉइन बघतो ना आपण, तर जो प्रिव्हियस स्टॉप होता ना तो रेसिस्टन्सचं काम करण्याचं या ठिकाणी मला असं वाटतं की रेसिस्टन्सचं जर त्यांनी काम केलं नाही ना तर आपलं टार्गेट जे आहे ना ते इझिली अचीव होत आहे. पण स्टील आपण काय करू, जसंही रिजेक्शन भेटण्याचा प्रयत्न करू ना, हा ट्रेड आपण काय करू एकदम टॉपला घेतलेला आहे. हा तर आपल्या सेटअपमध्ये पण नाही ट्रेड, पण स्टील आपण थोडीशी काय केली या ठिकाणी मुवमेंट कॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अपसाईडसाठी या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, अपसाईड चॅनल म्हणून या ठिकाणी आपण बाय साईडचा ट्रेड घेतलेला आहे. तर थोडंसं रिजेक्शन जरी आपल्याला दिसायला लागलं ना या ठिकाणी आपण काय करणार आहे, एक्झिट टाकणार आहे 9,010. तर अशा प्रकारे आपलं जे 12,000चं टार्गेट आहे ना ते इझिली अचीव झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं होतं, हा जो ट्रेड आहे ना या ठिकाणी आपण एंट्री केली होती टॉपला. ब्रेकआउटचा आपण वाट बघत होतो. बुलिश या ठिकाणी बुलिश सिंगल्फिंग कॅन्डल फॉर्म झाली होती. प्रायमरी मूव ही अप साईडची आहे आणि करंट मूव देखील आपल्याला तीच फॉलोअप आलेली आणि आपल्या या ठिकाणी टार्गेट इझिली हिट झालेले आहे. 9:45 झालेली आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी ना एक बिटकॉइनला शॉर्ट करण्याची छोटीशी अपॉर्च्युनिटी आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. स्टील मी कन्फर्म नाही आहे, पण कमी क्वांटिटीत या ठिकाणी आपण काय करू, बिटकॉइन शॉर्ट करू. प्लस असणार आहे ना तो हा स्विंग हाय असणार आहे. याच्या अभाव आपण काय करतोय, त्याचा स्टॉप लॉस फिक्स करतोय. तर जसंही टार्गेट किंवा स्टॉप लॉस येईल ना तर आपण ते ॲक्सेप्ट करून या ठिकाणी आपला जो डे आहे ना क्लोज करण्याचा प्रयत्न करूया. तर फर्स्ट आपण काय करतो, आपला जो स्टॉप लॉस आहे ना ते फिक्स करून घेतो. तर अशा प्रकारे आपण 1:1च्या रेशोनी ना टार्गेट आणि स्टॉप लॉस या ठिकाणी फिक्स केलेलं आहे. ऑलराईट. तर या ठिकाणी आपण जर बघतोय ना तर आपला कदाचित स्टॉप लॉस या ठिकाणी हिट होतोय. सध्या जर बघतो ना या ठिकाणी 1,500 रुपयाचा आपल्याला काय दिसतोय, लॉस दिसतोय 1,600 रुपये. आणि जबरदस्त अपसाईडची मुवमेंट कंटिन्यू चालू आहे. या ठिकाणी 2 वेळा रेजिस्टन्स फेस केला होता. थर्ड टाईम मला वाटलं होतं की ॲटलिस्ट ह्या लेवलला एकदा तरी टच केला पाहिजे. कारण जर आपण बघतोय ना जबरदस्त अपसाईडची या ठिकाणी आपल्याला बिटकॉइन बघायला भेटतोय. म्हणजे रिझन एवढं एकच होतं की जर बिटकॉइन बघतोय ना आपण नॉन स्टॉप रॅली केलेला आहे विदाऊट सिंगल रेड कॅन्डल, तर या ठिकाणी थोडीशी लिक्विडेशनचे 1-2 कॅन्डल या ठिकाणी मी एक्सपेक्ट करत होतो. आय थिंक या ठिकाणी स्ट्रगल करणार आहे बिटकॉइन. आपण थोडंसं त्याचं आहे ना स्टॉप लॉस वाढवू. 2,500 रुपयाचा स्टॉप लॉस ठेवू आपण, कारण की ना या लेवलला स्ट्रॉंग रेसिस्टन्स या ठिकाणी ना फेस होते. ऑलराईट. तर बिटकॉइन सध्या काय करतं आहे, या लेवलला स्ट्रगल करतं आहे. जसं की मी बोललो होतो ना या ठिकाणी आपला स्टॉप लॉस होता, स्टॉप लॉस इझिली हिट झाला असता. पण आत्ता जर बघतो ना या ठिकाणी 1 राऊंड ऑफ सेलिंग, सेकंड राऊंड ऑफ सेलिंग आणि थर्ड राऊंड ऑफ सेलिंग आली. कदाचित या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग आलेली आहे. पण प्रॉफिट बुकिंगला आपला प्रॉब्लेम एवढाच आहे की डाऊन साईडला जर बघितलं ना आपण तर डाऊन साईडला या ठिकाणी ना चांगला सपोर्ट आहे. बाईंग साईडची मोमेंटम या ठिकाणी आपल्याला दिसतोय. त्याच्यामुळे जर इम्पल्सिव्ह मूव जर कदाचित अशा यायला लागल्या ना मधून तर कदाचित हा जो आपला जी आत्ताची जी पोझिशन आहे ना ती कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करण्याचा आपण त्या ठिकाणी काय करू, प्रयत्न करू. अदरवाईज आपले जे टार्गेट आहे ना 2,021 रुपयाचं ते आपण घेऊनच या ठिकाणी बाहेर पडणार आहे. कारण जी सकाळी जी चूक झाली ना ती आत्ता नाही करणार मी. लिक्विडिटी हंटिंगसाठी अपसाईडला आली होती त्यावेळेस आपला त्या ठिकाणी टार्गेट हिट केलं, त्यांनी ट्रेलिंग स्टॉपलॉस हिट केला आणि परत अगेन आपल्या टार्गेटकडे प्राईस गेली. आणि आत्ता जर बघतोय ना तर आत्ता देखील तेच होण्याचे चान्सेस जास्त आहेत. 1,200 रुपये प्रॉफिट दिसतोय आपल्याला. तर हा जर प्रॉफिट हिट झाला ना तर आपला शेवटचा ट्रेड असणार आहे. या ठिकाणी बिटकॉइन काय करतं आहे, सपोर्ट क्रिएट करण्याचा प्रयत्न करतं आहे आणि जबरदस्त अपसाईडची मुवमेंट. त्याच्यानंतर मग आता बघतोय ना थोडीशी प्रॉफिट बुकिंग या ठिकाणी आपल्याला दिसती. ठीक आहे, 1,100 रुपये 1,000 रुपये मला वाटतं जास्त स्ट्रगल न करता आपण आहे ना हा जो प्रॉफिट आहे ना हा बुक करून घेऊ. कदाचित या ठिकाणाहून रिव्हर्स होऊ शकतो, कारण की जबरदस्त अपसाईडची मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी दिसली होती. कदाचित तिचं कंटिन्युएशन जर असलं ना, ओके 1,500 1,400 ह्या लेवलपासूनच जे आहे ना बिटकॉइन स्ट्रगल करते खाली येण्यासाठी. कारण काय होईल मग जर ह्यावेळेस जरी आपण अशी पोझिशन कट केली ना डायनॅमिक अप्रोचनी तर ते बॅक एंड द माइंड आहे ना आपल्याला सवय लागून जाते दरवेळेस पोझिशन आउट करायची. कारण आपण ॲज अ ह्युमन जर बघितलं ना तर आपण प्रत्येक रिस्क घ्यायला घाबरतो, छोट्या छोट्या गोष्टींना आपण घाबरतो. मग हा जो फॅक्टर आहे ना हा बिल्ड जर झाला ना आपल्यामध्ये तर ट्रेडिंग करायला खूप आपल्याला अवघड जाणार आहे. त्याच्यामुळे हा फॅक्टर आपण काय आपल्या शरीरात किंवा आपल्या माइंडमध्ये ना डेव्हलप नाही होऊ द्यायचा. त्याच्यामुळे जे होईल ते होईल. अगेन जर वरती प्राईस गेली तर ठीक आहे, वेल अँड गुड, आपला स्टॉप लॉस हिट होईल. अगेन जर खाली आला तर जे आहे ते आपलं जे टार्गेट 2,100 रुपयाचं ते हिट होईल. तर असा जर अप्रोच ठेवतो ना आपण तरच आपण काय करतो आहे ट्रेडिंगमध्ये सस्टेन होतो आहे. 1,600 रुपये. ओके ठीक आहे. या ठिकाणी मी आपली जी पोझिशन आहे ठीक आहे
आपलं जे टार्गेट आहे ना सध्या हिट झालेले आपलं जे टार्गेट आहे ना हिट झालेलं आहे. आणि आत्ता सध्या जर बघतो ना आपण, तर 2 ट्रेडमध्ये आपण जवळजवळ 14,000 रुपये या ठिकाणी जनरेट करू शकलेलो आहे. म्हणजे हे जे आपला जो सकाळचा जो लॉस होता ना, या ठिकाणी आपण तो कवर केलेला आहे. आणि आजचा डे जर बघितला ना, तर आजचा डे या ठिकाणी आपण 6 तारीख आहे, आज खूप ट्रेड गेलेले आहे. आजच्या दिवसात जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं ना, तर ऑलराईट, तर अशा प्रकारे आपण आज आहे ना 3,000 रुपयाचा प्रॉफिट जनरेट करू शकलेलो आहे 6 तारखेला. तर मग मी जसं सांगितलं होतं ना तुम्हाला, की दरवेळेस काय होईल मग आपल्याला ना एक्झिट करायला ना आपला जो माइंड आहे ना तो भाग पाडेल. जर आपण सवय लावून घेतली ना अर्ली एक्झिटची, तर दरवेळेस आपला माइंड आपल्याला बोलून नको रिव्हर्स होईल, रिव्हर्स होईल, रिव्हर्स होईल, तू एक्झिट टाक, एक्झिट टाक. त्याच्यामुळे काय होईल, आपला जो रिस्क अँड रिवॉर्ड जो असतो ना, तो लॉंगर टर्ममध्ये जर बघितला ना, तो खूप हॅमर करतो आहे. तर त्याच्यामुळं आपल्या माइंडला ही सवय नाही लावायची. कधीमधी तर ठीक आहे, पण मोठी पोझिशन असलं तर तुम्ही अर्ध्या क्वांटिटी काढू शकता. पण जर छोट्या अशा आत्ता जशी होती ना पोझिशन, त्या पोझिशनला न घाबरता या ठिकाणी आपण असे ट्रेड केले पाहिजे. ठीक आहे, चल 10 वाजून 14 मिनटं झाले. आजचा जो सेशन आहे ना, आपण या ठिकाणी काय करू, क्लोज करू.